हाय सगळ्यांना. सकाळपासून काही ब्लॉग घेतला नाही ना, काही नाही. आता सुरुवात करत आहे कारण की आईची तब्येत बरी नाही आहे माझ्या. किती हे वाटत आहे, एकदम सिच्युएशन एकदम खराब आहे. काय म्हणते आईची तब्येत? काय किती खराब आहे बापरे, असे डोळे वगैरे. एवढं BP हाय झाली होती आईची. म्हणजे BP हाय झाली तर ते किती 135 पाहिजे. 196 BP झाली होती, एकदम हाय BP खूप झाली होती. आणि ते का होय तर पूर्ण टेस्ट वगैरे केलं 2-3. आता तसं आता मला बी टाईम नाही जायला ना काही. आता उद्या जाईल म्हटलं तर आता समजेल रविवारी जा म्हणते, शनिवारी जा म्हणते. आणि गुरुवारची आली आहे पूजा, गुरुवारी गेली असते तर असं वाटते. तिची तब्येत नाही ना, काही नाही. दवाखान्यात ॲडमिट आहे आता. मग असं वाटतं कधी जातं ना कधी नाही. आता व्हिडिओ कॉलवर बघितलं, एकदम डोळे वगैरे चढल्यासारखे झाले आहेत. ते मला तेव्हा असं डोळ्यातच पाणी येत होतं तेव्हा. किंवा दुकानात यायला म्हणा थोडं बहुत. माझ्याकडे आणतात नाही तेव्हा मग आई असे डोळे गिन पांढरे केले होते तेव्हा पण. असं म्हणजे असं आता नाही का तेव्हाच ते दुपारी आता 11 वाजता ॲडमिट. मी घरी होते एकटीच. एकटीच रडत होती. एकटी रडत नव्हती का, असं डोळ्यात वगैरे पाणी आलं माझ्या. असं वाटते भगवान ए देवा, लवकर लवकर बरी कर बापा माझ्या आईला. देवाजवळ प्रार्थना केली, भगवान लवकरात लवकर बरी कर तिला. काय केलंय, चालणं सुद्धा नाही होत तिच्यानं. कमरेपासूनच पाय गेले, चालणं नाही होत. कारमधून कोणी बसवलं? पैदल द्यायला का उचलून? प्रज्वलला बसवलं. उचलला का पैदल? आता का माहीत पप्पा, आता मी इकडे आहे. आता समजेल कधी का आहे तर कोणते तरी ते, मला तेवढं काही माहीत नाही का आहे तर ते. म्हणजे 135 पाहिजे तर 112च आहे ते. थोडंसं म्हणजे वाढन तर बरं होईल. का आहे तर माहिती. मला आता माझं स्वयंपाक पण व्हायचा आहे. स्वयंपाक करते, मला जेवण पण नाही करू वाटत ना, काही नाही. पहिल्यांदा एवढी ॲडमिट झाली आहे, एवढी तब्येत खराब पहिल्यांदा जिंदगीत, फर्स्ट टाईम. याच्या म्हणजे झाली म्हणा पण अशीच नॉर्मलच. आता तर एकदमच झाली बापा, सिरियस होऊन गेली तिची तब्येत. एवढ्या वर्षानंतर आता फर्स्ट टाईम. एकाएकीच का झालं का नाही तर काही सांगून नाही येत ना. काही थंडी पाहिजे तुम्ही डॉक्टर सांगितलं नाही कसं काय झालं का माहीत. होतेच तर काही तेवढंच काही सांगितलं नाही. BP नाही का तिची हाय झाली होती, हाय झाली होती BP मुळे. BP हाय पण तब्येत खराब होती. अगं ते 80 MB ची पाहिजे होती खरं गोळी. तर गोळी पाहिजे झाली का तर आई 40 पॉवरची, डॉक्टरने 40 पॉवरची लिहून दिली, MB ची, 40 MB ची. तर त्याच्यानंतर का माहीत आता काय झालंय का नाही. आता गेल्यानंतर तेव्हा पूर्ण समजेन आता. तेव्हा विचारलं तेव्हाच समजेल ना. पण आता सांगा तेव्हाच ना. आता तेवढं काही फोनवर कुठं होते बोलणं. त्यांनी विचारायला पाहिजे ना. विचारलं तर का नाही विचारलं आता का माहित. आणि का म्हणते मग तो उडी गाडी आता तिच्यात एवढं हे. आता समजेल. बोलणंही नाही होत तिच्यानं बरोबर. जास्त कुठं बोलते आता. जास्त कशी दिसते आई आता, एकदम चेहरा गेला. आणि जास्त व्हिडिओ कॉल केला पण नाही, फक्त 2 मिनटं नाही बोललो आपण. 2 मिनटं नाही, काही नाही. असं आहे. सावनेरमध्ये नेलं आहे आता दवाखान्यात. आता समजेन उद्या सुट्टी वगैरे होते का काय होते तर समजेन आता.
उद्या देईन तर बरंच होईन सुट्टी. बिल वाढते. बापा बेडच्या खर्च वगैरे वाढते ना, ते डॉक्टर लोक जास्तच खर्च काढते. उद्या देईन. दवाखान्याचा खर्च काय नको दवाखान्यात. हाय पाय दवाखाना आहे तो एकदम. कसं रूम मग किती मग आता किती जण खर्च. आता काही माहित नाही, आता ते उद्या काढते बिल वगैरे किती. आता समजेन उद्या तर दिली पाहिजे सुट्टी वगैरे. आता समजा उद्या तर जाईन म्हटलं मी. उद्या जाईन म्हटलं तर पप्पाला साईल म्हटलं उद्या जातो म्हटलं मी. पप्पा म्हणते मी म्हटलं तिकडे जा लागते वसुलीला म्हणते, तर जा लागते तर परवाच्या दिवशी जाईन म्हटलं. तर मग परवाच्या दिवशी कोण येईन म्हणते दुकानात, पूजा राहते तर करीन म्हटलं ॲडजस्ट कसं येईन म्हटलं. तर आता समजेल ते काही आता उद्या जाते का नाही जात. आता आईची उद्या जर सुट्टी होईल तर नाही जाणार मग. म्हणजे आता समजेल आता उद्याची उद्या आता काय आहे. आणि तसंही उद्या जाईन, साईल कॉलेजमधून येईन 1-1:30 वाजता आणि त्याच्यानंतर जाईन येईन. माझं तर काही समजतच नाही. प्रॅक्टिकल पण नाही. शनिवार जायचं तर शनिवारी पण प्रॅक्टिकल आहे, उद्या जायचं. तर मी वापस येणार आहे ना जेवण पण. प्रॅक्टिकल आहे तर सोडून देईन कोण. तर साईला सोडून देईन मी, बसनं जाईन. दाखवतो रे फोन लावून. कोणाला? कोण जातं? उद्या आहे ना तुझ्या प्रॅक्टिकल. चला बाप्पा हे भगवान लवकरात लवकर बरी कर. असे हालतमध्ये नको ठेव तिला, चांगलं ठेव बाप्पा. काही असं इच्छा नाही होत काहीचीच. कोणत्या कामावर लक्ष नाही लागत, काही नाही लागत. एकाएकीच तब्येत बिघडली, एकाएकीच. कसं झालं काय झालं काय. त्या दिवशी लग्नाला गेलो, सकाळच्या लग्नाला पण आली, सायंकाळच्या लग्नाला पण. तिथली पण थंडी हवा वगैरे भेटली ती. त्याच्यानं आता चला आता स्वयंपाक करते मी. आता आली तर दुकानातून आली, आता स्वयंपाक करते. सिच्युएशन कसं